नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 10 क्लास 5 मॅथ्स त्यातला फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. सबट्रॅक्ट. फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 64,293 मायनस 28,547. आता आपल्याला या दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करायची आहे. आता सबट्रॅक्शन करताना नेहमी या युनिट प्लेस पासून आपण स्टार्ट करणार आहोत. आता या ठिकाणी नंबर दिलेला आहे 3 मायनस आपल्याला 7 करायचे आहे, परंतु हा जो 3 नंबर आहे हा 7 पेक्षा छोटा आहे, म्हणून 3 मधून 7 नंबर आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही, मायनस करू शकत नाही. म्हणून हा 3 नंबर 9 कडे गेला, तर 9 कडून त्याने एक उसनवार घेतला, म्हणजे याच्याकडे राहिले 8 आणि याच्याकडे बनले 3 कडे बनले 13. 3 कडे कोणता नंबर बनला? 13 नंबर बनला, कारण त्याने 9 कडनं 1 हा उधार घेतलेला आहे आणि हा 3 जसा होता तसा. आता 13 मायनस 7, 13 मधून जर 7 गेले तर या ठिकाणी उरले 6. नंतर 8 मायनस 4, 8 मधून जर 4 कमी केले तर राहिले 4. आता नेक्स्ट नंबर बघूया 2 मायनस 5. आता 2 नंबर हा 5 पेक्षा छोटा आहे, म्हणून 2 नंबर मधून आपण 5 नंबर हा मायनस करू शकत नाही, म्हणून हा जो 2 नंबर आहे हा 4 कडे जाणार. 4 कडनं तो एक उधार घेणार, म्हणून ह्या 4 कडे राहिले 3. या 4 ने याला 1 दिला आणि हा 2 जसा आहे तसा, म्हणजे 2 नंबर कडे बनले 12. आता या ठिकाणी 12 मायनस 5 केले तर या ठिकाणी राहिला 7. नंतर या ठिकाणी नंबर आहे 3 मायनस 8 करायचे आहे, परंतु 3 नंबर जो आहे तो 8 पेक्षा लहान आहे, म्हणून 3 मधून आपण 8 नंबर मायनस करू शकत नाही. म्हणून 3 कोणाकडे जाणार? 6 कडे, तर 6 कडून तो एक उधार घेणार, म्हणून 6 कडे राहिले 5 आणि या 3 कडे बनले 13. आता 13 मधून 8 कमी केले तर राहिले या ठिकाणी 5 मायनस 2 केले तर या ठिकाणी राहिले 3. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 35,746. सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 37,058 मायनस 23,469. आता या ठिकाणी आपल्याला दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करायची आहे, परंतु सबट्रॅक्शन करताना किंवा ऍडिशन करताना नेहमी युनिट प्लेस पासून स्टार्ट करायचे आहे. आता या ठिकाणी नंबर आहे 8, या ठिकाणी नंबर आहे 9. आता 8 नंबर मधून 9 नंबर आपल्याला मायनस करायचा आहे, परंतु 8 नंबर हा 9 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण 8 मधून 9 नंबर मायनस करू शकत नाही. म्हणून हा 8 नंबर कोणाकडे जाणार? 5 कडे जाणार, म्हणजे 5 कडे राहिले 4 आणि ह्या 8 कडे बनले 18, कारण ह्या 5 ने याला हा 1 दिला आणि हा 8, म्हणजे नंबर बनला 18. आता 18 मायनस 9 केले तर राहिले 9. पुढचं बघणार आहोत 4 आणि 6 आहे. 4 मधून आपल्याला 6 कमी करायचे आहे, परंतु 4 नंबर लहान आहे 6 पेक्षा, म्हणून आपण ते कमी करू शकत नाही. 4 नंबर जाणार 0 कडे, परंतु 0 कडे काहीच नव्हतं, म्हणून पुन्हा 4 नंबर जाणार 7 कडे. 7 कडे राहिला 6. नंतर ह्या 6 याने काय केलं? 7 ने याला 1 दिला, म्हणजे ह्या 0 कडे नंबर बनला 10. आता हा 10 काय करणार? या 4 ला 1 नंबर देणार, म्हणून ह्या 10 कडे राहिले 9 आणि 4 कडे बनले 14. आता 14 मायनस जर आपण 6 केले तर या ठिकाणी नंबर राहिला 8. नंतर 9 मायनस 4 केला तर या ठिकाणी नंबर आला 5. 6 मायनस 3 केला तर 3 आणि 3 मायनस 2 केला तर या ठिकाणी 1, म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला 13,589. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 71,540 मायनस 58,628. आता युनिट प्लेस पासून आपण सबट्रॅक्शनला सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी नंबर आहे 0, या ठिकाणी आहे 8. 0 मधून आपण 8 कमी करू शकत नाही, म्हणून हा 0 नंबर गेला 4 कडे. 4 कडे राहिली 3, 0 कडे बनला 10. आता 10 मधून जर 8 कमी केले तर या ठिकाणी नंबर उरला 2. नंतर 3 मायनस 2 केला तर या ठिकाणी नंबर राहिला 1. नेक्स्ट नंबर आहे 5 आणि या ठिकाणी 6. 5 मधून 6 आपण कमी करू शकत नाही, कारण 5 जो नंबर आहे तो छोटा आहे 6 पेक्षा,
म्हणून हा 5 नंबर गेला 1 कडे, 1 कडे राहिला 0 आणि 5 कडे नंबर बनला 15. आता 15 मायनस जर 6 केले तर या ठिकाणी नंबर राहिला 9. नेक्स्ट बघणार आहोत 0 आणि 8. 0 नंबर हा 8 पेक्षा लहान आहे. 0 मधून आपण 8 कमी करू शकत नाही, म्हणून 0 नंबर गेला 7 कडे, 7 कडे राहिला 6 आणि 0 कडे बनला 10. 10 मायनस 8 केले तर राहिला 2 आणि 6 मायनस 5 केला तर राहिला 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालेला आहे 12,912. अशा प्रकारे आपण ही सबट्रॅक्शन केलेली आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 50,432 मायनस 48,647. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे, परंतु सबट्रॅक्शन करताना ऍडिशन करताना नेहमी युनिट प्लेस पासून आपण सुरुवात करतो. या ठिकाणी बघा, आता आपल्याला 2 मायनस 7 करायचे आहे, परंतु 2 नंबर हा 7 पेक्षा लहान आहे, म्हणून 2 मधून आपण 7 कमी करू शकत नाही, म्हणून 2 कोणाकडे जाणार? 3 कडे. 3 कडे राहिला 2 आणि 2 नंबर कडे नंबर बनला 12. आता 12 मायनस 7 जर केले तर या ठिकाणी नंबर शिल्लक राहिला 5. नंतर नेक्स्ट नंबर होता 2 आणि 4. 2 नंबर हा 4 पेक्षा लहान आहे, म्हणून 2 मधून आपण 4 कमी करू शकत नाही, म्हणून 2 नंबर कोणाकडे जाणार? तर 4 कडे. 4 कडे नंबर राहिला शिल्लक 3 आणि 2 कडे बनला 12, कारण या 4 ने त्याला 1 डिजिट दिला, म्हणजे याच्याकडे बनले 12. आता 12 मायनस जर 4 केले तर या ठिकाणी नंबर शिल्लक राहिला 8. आता 3 मायनस 6 करायचे आहे. 3 मधून 6 आपण कमी करू शकत नाही, म्हणून 3 गेला 0 कडे, परंतु 0 कडे काहीच नव्हतं, म्हणून हा 0 सुद्धा गेला 5 कडे. 5 कडे नंबर शिल्लक राहिला 4. या 0 कडे नंबर बनला 10, कारण या 5 ने याला 1 डिजिट दिला, म्हणून याच्याकडे नंबर शिल्लक राहिला 10. आता ह्या 10 ने या 3 ला 1 नंबर दिला, म्हणून याच्याकडे राहिला नंबर 9 आणि 3 कडे बनला 13. आता 13 मायनस 6 केले तर या ठिकाणी 7, 9 मायनस 8 केला तर या ठिकाणी 1 आणि 4 मायनस 4 केला तर 0. आन्सर मिळाला आपल्याला 1785. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 10 कम्प्लिटली सोडवलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.